फ्रेंड्स, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज गुरुवार होता. सकाळी 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ट्रेन चेंज झाला आणि मी कोस्ट टू कोस्ट बाहेर पडले. त्याच्यानंतर मात्र मी एंट्री केलेली नाही आहे. फक्त दिवसभर ऑब्झर्व केलं. मुवमेंट होती, स्लो होती. मी शेअर मार्केटमध्ये एंट्री कशी केली ती थोडक्यात सांगते. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मला शेअर मार्केटबद्दल खूप अट्रॅक्शन होतं की मी हे शिकू शकेन का, इतके जण करतात आहे, मला हे जमेल का. कारण ज्यावेळेस तो चार्ट किंवा कॅन्डल्स पॅटर्न वगैरे बघितला तर वाटायचं की हे नक्की कसं समजणार आणि ह्याच्यातून आपण पैसे कसे कमवणार. आणि मी घरात बोलले तर हे कुणालाच नको होतं की नाही असलं काय करायचं नाही, परंतु मला हे करायचं होतं. तर मी सुरुवातीला माझ्या मोबाईलमध्ये माझ्या मैत्रिणीच्या मुलाकडून, आणि तो 10वीलाच होता, त्याच्याकडून मी अकाउंट ओपन करून घेतलं आणि 1 वर्ष जवळजवळ मी फक्त ते बघत होते की नक्की काय आहे, काय केल्यानंतर काय होतं, काय बाय, काय सेल, काय त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत हे मी बघत होते. तर शेअर मार्केट इतकं सोपंही नाही आणि जेवढी भीती घालतात आहे तेवढं अवघडही नाही असं मला वाटतं. जर हे इझी घेतलं तर इझी आहे आणि जास्त ग्रीडी नाही म्हटलं तर आपण ठीक आहे, एखादं कुठंतरी जॉब करतो त्या पद्धतीनं घरी बसून आपण पैसे नक्कीच कमवू शकतो. तर तुम्हालाही जर शेअर मार्केटमध्ये यायचं असेल, ज्या काही महिला आहेत ते शिकलेल्या आहेत पण घरी बसून आहेत, त्यांनी नक्कीच अगोदर शेअर मार्केट शिका आणि मग ह्याच्यामध्ये ट्राय करा. न शिकता काहीही करू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.